मंडळी नमस्कार, स्वागत आहे तुमचं सागर डुकरे ऑफिशियल या चॅनलवर. तर मित्रांनो, तुम्हाला जर शेळीपालन सुरू करायचं असेल, नवीन शेळीपालन सुरू करायचं असेल आणि तुम्ही प्रशिक्षण घेतलेलं नाही, कुठलाही अभ्यास नाही आणि शेळीपालन सुरू करताय, तर सर्वप्रथम कोणत्या शेळीपासून शेळीपालन सुरू करायला पाहिजे. तर सर्वप्रथम तुम्हाला कुठलीही माहिती नसेल तर डोळे झाकून उस्मानाबादी शेळी घ्यायची आणि शेळीपालन सुरू करायचं. कुठल्याही प्रशिक्षणाची गरज नाही, कुठलाही माहितीची गरज नाही, कुठल्याही प्रमाणपत्राची गरज नाही आणि कुठल्याही म्हणजे प्रयोगची गरज नाही. तुम्ही कोणाच्या गोठ्यावर जाऊ नका, काही नका 1-2 शेळ्या उस्मानाबादी घेऊन या आणि डायरेक्ट शेळीपालन सुरू करा. बरं, उस्मानाबादी शेळीच का निवडावी शेळी पालनासाठी? तर उस्मानाबादी शेळी ही नवीन शेळी पालकांसाठी, जे काही आपले मित्रमंडळी असतात, नवीन शेळी पालक असतात, त्यांच्यासाठी ही शेळी योग्य आहे नवीन शेळी पालकांसाठी. कारण की ही शेळीची एक खासियत आहे मित्रांनो, ही शेळी कुठल्याही आजाराला लवकरात लवकर बळी पडत नाही. त्याच्यानंतर ही शेळी महाराष्ट्रामधली मूळ जात आहे. मूळ जात असल्यामुळे तुम्हाला ह्या जातीचं म्हणजे ही जात आपल्या वातावरणामध्ये, ह्या जातीला आपलं सगळं वातावरण, पावसाळा, हिवाळा, उन्हाळा, हे सगळं वातावरण हिला शूट होतं. त्याच्यानंतर ह्या शेळीला तुम्ही बांधून चारा खाऊ घाला, फिरून चारा खाऊ घाला, वाळला चारा टाका, कडबा टाका, भुसकट टाका, तरी पण आवडीनं खाणार. परत हिला लसीकरण करायची गरज नाही. त्याच्यानंतर खुराकाची गरज नाही. खुराक दिलं तर दिलं, नाही दिलं तरी पण काय अडचण नाही. अशा बरेच काही उदाहरणं. परत हिचं मार्केट म्हणजे असं आहे, हे उस्मानाबादी शेळीचं मार्केटमध्ये हिला जास्त म्हणजे विचारणं आहे. हिचे बोकड पण ताबडतोब विकतात, शेळ्या पण ताबडतोब विकतात. तुम्ही नुसतं कॉन्टॅक्टवर पण फोन कॉल जर केला व्यापाऱ्यांना किंवा कोणाला जरी, तरी पण ते तुमच्या गोठ्यावरती येऊन तुमच्या शेळ्या खरेदी करू शकता. कारण की उस्मानाबादी बोकडचं मटण हे खूप चविष्ट आहे आणि सगळ्यात टेस्ट आणि चविष्ट मटण जर म्हणलं तर फक्त उस्मानाबादी बोकडचं आहे. त्याच्यामुळे याला महाराष्ट्रामध्ये मागणी जास्त आहे. बाकी परदेशामध्ये पण मागणी आहे. मटणाला चव असल्यामुळे याचे दिवसेंदिवस मटणाचे भाव वाढत चाललेले आहेत. आज 2 वर्ष अगोदर याचा 400-450 रुपये किलो मटण होतं. आज 700-750 रुपयापर्यंत गेलेलं आहे. कारण की याला चव चांगली आहे आणि बोकडाच्या मटणामुळं गेल्या लॉकडाऊनपासून बोकडाच्या मटणाचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे खाण्याचं लोकांचं. कारण की याच्यामध्ये शक्ती आणि प्रतिकारक शक्ती जास्त आहे. कारण एकमेव जात अशी आहे की कुठल्या पण वातावरणामध्ये शूट होणारी जात जर म्हणलं तर फक्त उस्मानाबादी आहे. बाकी तुम्ही कुठल्याही जाती आणा, पाळून बघा, त्याच्यामध्ये बरोबर 100% कुठला न कुठला लॉस तुमचा होणार. त्याच्यामध्ये लसीकरण करणं गरजेचं आहे, खुराकाचं नियोजन करणं गरजेचं आहे, त्याच्यानंतर चारा नियोजन, त्यांना निवारा पण चांगला व्यवस्थित पाहिजे. अशा बऱ्याच काही गोष्टी त्याच्यामध्ये असतात. ह्या जातीला तुम्ही कुठं बांधा, कुठं खाणार, कुठं बसणार, काहीच विषय नाही. परत विषय सांगायचं जर म्हणलं तर ही जात, हे बघा आता ही भुसकट खाऊन राहिली तुमच्या समोर, लाईव्ह आहे. हे बघा, हे भुसकट बाहेर टाकलेलं होतं पण सगळं वेचून खातायत. भले तुमच्या अडचणीला ही शेळी म्हणजे अशी की कधीही मार्केट डाऊन न होणारा व्यवसाय जर म्हणलं तर एकमेव फक्त शेतकऱ्यासाठी. तुमच्या शेतीमालाला विचार करा तुम्ही. शेतीमालाला असा कोणत्या मालाला शेतीतल्या तुमच्या भाव आहे की तो 700 रुपये किलोनं जातो म्हणून.
आहे का माल 700 रुपये किलोनं जाणारा? फक्त एकमेव व्यवसाय जर म्हणलं तर शेळी पालनाचं बोकडाचं मटण सध्या 700 रुपये किलोनं चालू आहे. भविष्यामध्ये 1000 रुपये किलोनं बोकडाचं मटण जाणार आहे मित्रांनो. आणि आज जर विचार करायला गेला, आज बाजारामध्ये जर गेलं तर बोकड भेटत नाही. बोकडांचं जे मागण्याचं प्रमाण जास्त झालेलं आहे आणि जे खाणारे आहेत खाणाऱ्यांच्या दिवसेंदिवस प्रमाण वाढत चाललेलं आहे. किती शेळी पालन करा, किती बोकड पालन करा, तरी पण बोकड आणि शेळ्या कमी पडत आहेत. कारण की लोकसंख्या ही कमी होत नाही चालली, वाढत चाललेली आहे दिवसेंदिवस. त्याच्यामुळं हे खाण्याची जे चव आहे या बोकडाची उस्मानाबादी, ह्या उस्मानाबादीसारखी दुसऱ्या कोणत्याही बोकडाच्या मटणाची चव नाही. इतकी टेस्ट म्हणजे ह्या बोकडाच्या मटणामध्ये आहे. त्याच्यामुळे याला मागणी जास्त आहे उस्मानाबादला. उस्मानाबादी शेळी जर म्हणलं तर खूप म्हणजे याला कुठं पण मार्केट आहे. आणि म्हणजे सगळ्यात शेवट जर म्हणलं तर ही शेळी अशी आहे, ही कोणत्याही वातावरणामध्ये शूट होणारी शेळी आहे. आज तुम्ही पंजाबची बिटल आणा, आपल्याकडे लवकर शूट होत नाही. आहे भले भरपूर आहे, समजा आता शूट होऊन राहिलेत, पण तरी पण त्यांना लसीकरण वेळेवर करावं लागतं, त्यांना खुराक वेळेवर द्यावा लागतो. तसं आपल्या ह्या उस्मानाबादी शेळीचं नाही. त्याच्यामुळे एकमेव जर तुम्हाला शेळी पालन करायचं असलं तर सुरुवात तुम्ही उस्मानाबादीपासून करायला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला त्याच्याबद्दल सर्व अभ्यास आणि तुमचा लॉस जाणार नाही. लॉस कसा जाणार नाही, याच्यात वर्तणूक खूप कमी आहे. ह्या शेळीला तुम्ही लक्ष करा, दुर्लक्ष करा, लसीकरण करा, नका करू, काहीच होत नाही. चाराचे नियोजन एवढं आटोक्यात लावायचं गरज नाही. समजा तुमच्याकडे जो चारा आहे अवेलेबल, कडबा, भुसकट, हे सगळं आवडीनं खातायत. सांगण्याचं तात्पर्य एकच, तुम्ही जर नवीन असाल तर नवीन शेळी पालकांना पहिली सुरुवात ही उस्मानाबादीपासून करायला पाहिजे. नंतर तुम्ही कोणतंही ब्रीडर घ्या, कोणतंही शेळी पालन सुरू करा. नंतर उस्मानाबादीवरती तुम्ही दुसरा बिटल ब्रीडर घेऊन आपल्या उस्मानाबादीला क्रॉसिंग करून नंतर तुम्ही पुढला व्यवसाय सुरू करू शकता. पण मूळ म्हणजे आज तुम्ही जर मोठ्या खर्चामध्ये जर गेले, बिटल बोकड घ्यायला गेले, शेळी जर घ्यायला गेले, बिटल शेळीचे 40-50 हजार रुपये पेमेंट, 40-50 हजार रुपयाला एक शेळी येते कमीत कमी. खाली जर पाठ जर म्हणलं तर पाठ ही 25 ते 30 हजार रुपयापर्यंत आपल्याला भेटते. त्याच 50 हजार रुपयामध्ये तुमच्या इकडं 4 शेळ्या तुम्हाला वेलेल्या भेटतात. 3-4 शेळ्या चांगल्या मोठ्याल्या शेळ्या ह्या 2-2 बकरांच्या तुम्हाला भेटतात. माझं म्हणणं एकच आहे, सुरुवात करायची तर थोड्या कमी पैशामध्ये करा, गुंतवणूक करायची शेळ्यांमध्ये करा. बाकी तुमचा व्यर्थ खर्च याच्यावर करू नका, शेडवरती करू नका, कंपाऊंडवरती करू नका. सुरुवात ही एकापासून करा. आणि ज्यावेळेस तुमची एकापासून सुरुवात झाल्याच्यानंतर 10-20-30 शेळ्या झाल्याच्यानंतर तुम्ही जसं तुमच्या शेळ्या वाढतील त्या शेळ्यांच्या इन्कममधून तुम्ही समोरचा खर्च करा. विनाकारण आपलं कसं झालेलं आहे माहिती आहे का, आपण काय करतो, सुरुवातीला जास्तीचा खर्च करतो. जास्तीचा खर्च केल्याच्या नंतर काय होतं, एखाद्या दिवस नुकसान होते. खर्च कसा करायचा, शेड बांधायचं मोठं कंपाऊंड करायचं, सगळं खर्च करून टाकायचा. 4-5 लाख रुपये, लाखभर रुपयाच्या शेळ्या आणायच्या, 1-1.5 लाखाच्या. त्यानंतर शेळीचा आपल्याला अभ्यास नसतो, शेळी पालनाचा. मग त्याच्यामध्ये काय होतं, मरतणूक होते सुरुवातीला. काही पिल्लं मर, काही शेळ्या मर, कारण की त्यांचं नियोजन नसतं. आपल्याला एकदमच 10-20 शेळ्या जर गोठ्यावरती आणल्या तर त्यांचा अभ्यास नसतो. ना अभ्यास नसल्यामुळं त्यांच्या आपल्याकडून चाऱ्याची हलगर्जीपणा होतो चाऱ्याचा, किंवा बिमार पडतात. आणि बिमार पडल्याच्या नंतर त्याच्यामधून काहीतरी मरतणूक होते. मरतणूक झाल्याच्यानंतर लॉस होतं. आणि लॉस झाल्याच्यानंतर आपण डायरेक्ट म्हणतो की शेळी पालनात काही खरं नाही, 5-7 लाख रुपयाला मी डुबलो. डुबण्याचा विषय एकच आहे मित्रांनो, पहिली सुरुवात ही आपण फक्त शेळ्यांपासून करायला पाहिजे. सुरुवातीला फक्त शेळ्यांवरती खर्च करायला पाहिजे. नंतर जसं इन्कम होईल त्या इन्कममधून मग बाकीचं तुम्ही खर्च करू शकता. शेड चांगला बांधू शकता.
चांगलं इन्कम ज्यावेळेस होईल त्यावेळेस तुम्ही बाकीचा खर्च करू शकता. पण सुरुवातीला फक्त शेळ्यांवरतीच खर्च करायला पाहिजे, जेणेकरून आपला समोर जसं जसं अभ्यास होईल, जसं जसं आपलं हे पालनाची माहिती होईल, तेव्हा आपण समोरचं पाऊल उचलायला पाहिजे. तर चला मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान.